नमस्कार. करवा चौथ हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं ते पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेलं एक निष्ठेचं व्रत. पण आपल्याला माहिती आहे का की या श्रद्धेच्या मुळाशी एक अशी विलक्षण कथा आहे ज्यात प्रेम आहे, फसवणूक आहे आणि दैवी शक्तीचा एक मोठा चमत्कार सुद्धा आहे. चला तर मग आज आपण हीच कथा उलगडून पाहूया. आपण अनेक परंपरा पाळतो, नाही का? पण त्यामागची जी मूळ कथा असते, जी आख्यायिका असते, ती आपल्याला क्वचितच माहीत असते. तर मग करवा चौथच्या या व्रताला इतका गहन अर्थ देणारी, या परंपरेचा पाया असलेली ती मूळ कथा नेमकी आहे तरी काय? बरं, मूळ कथेकडे जाण्याआधी पटकन या व्रताबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया. म्हणजे हे व्रत प्रामुख्याने पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या भागांमध्ये पाळलं जातं. यात स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कडक म्हणजे अगदी निर्जळी उपवास करतात आणि रात्री चाळणीतून चंद्र पाहिल्यावरच तो सोडतात. हे जे विधी आहेत ना, तेच आपल्या कथेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. तर आपली कथा सुरू होते एका वचनाने, भक्तीच्या वचनाने. ही कहाणी आहे एका तरुण स्त्रीची जिने मोठ्या श्रद्धेने एक वचन घेतलं आणि त्या एका वचनामुळे तिच्या आयुष्यात असं काही नाट्य घडलं ज्याची तिने कधी कल्पनाही केली नसेल. चला आपण कल्पना करूया. एक नवविवाहित स्त्री आहे, लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी आलेली, आणि तिनं अगदी मोठ्या श्रद्धेने आपल्या पतीसाठी करवा चौथचं हे कठीण व्रत धरलंय. दिवसभर अन्न नाही, पाणी नाही. विचार करा, तिच्यासाठी हा भक्तीचा आणि प्रेमाचा किती मोठा आणि पहिलाच अनुभव असेल. तिची भक्ती तर अगदी आढळ होती, पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. तिच्यासमोर लवकरच एक असं अनपेक्षित आव्हान उभं ठाकलं, जे तिच्या श्रद्धेचीच नाही तर तिच्या नात्याचीही परीक्षा पाहणार होतं. आणि इथूनच आपल्या कथेत एक मोठं निर्णायक वळण येतं. दिवस हळूहळू मावळत होता आणि भुकेतहानाने तिची अवस्था अगदी बिकट झाली होती. आपल्या लाडक्या बहिणीचा हा त्रास तिच्या प्रेमळ भावांना बघवत नव्हता. त्यांना ते सहनच होईना. आणि मग बहिणीच्या प्रेमापोटी त्यांनी तिच्या नकळत एक योजना आखली. आता बघा, त्यांची योजना होती तर प्रेमळ, पण तितकीच धोकादायक. त्यांनी काय केलं? रात्री जवळच्याच एका डोंगरावर जाऊन चाळणीच्या मागे एक मोठा दिवा पेटवला. आता दुरून पाहिलं तर तो प्रकाश अगदी चंद्रासारखाच दिसत होता. आणि मग त्यांनी आपल्या बहिणीला आवाज दिला, "अगं बघ बघ, चंद्र उगवला." तिनं काय आपल्या भावांवर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि उपवास सोडून दिला. पण तो खरा चंद्र नव्हताच. आणि जेव्हा तिला हे सत्य कळलं ना, तेव्हा तिचा विश्वास आणि तिचं व्रत दोन्ही एकाच क्षणी तुटलं. तिच्या वाट्याला आलं ते फक्त आणि फक्त फसवणुकीचं दुःख. पण एका मोडलेल्या वचनाची किंमत काय असू शकते? हो, तिच्या भावांनी हे सगळं प्रेमापोटी केलं होतं, पण नियतीला हे मान्य नव्हतं. आणि या एका चुकीची तिला खूप मोठी, अक्षरशः विनाशकारी किंमत मोजावी लागणार होती. आणि आता आपण येतोय कथेच्या सर्वात दुःखद भागाकडे. एका चुकीमुळे काय दुर्दैवी परिणाम झाला ते पाहूया. ही फक्त शिक्षा नव्हती, तर हा एक असा धडा होता जो येणाऱ्या अनेक पिढ्यांना लक्षात राहणार होता. जसा तिनं उपवास सोडण्यासाठी पहिला घास घेतला, त्याच क्षणी तिच्या सासरहून एक भयंकर बातमी आली. तिच्या पतीचं निधन झालं होतं. विचार करा, ज्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तिनं हे व्रत केलं होतं, त्याच व्रताच्या अपूर्णतेमुळे तिनं त्याला गमावलं होतं. दुःखानं पूर्णपणे कोलमडलेली ती आपल्या पतीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तिचा मार्ग अंधारलेला होता, पण तिचं प्रेम अढळ होतं. तिच्या मनात पश्चाताप होता. आणि म्हणूनच कदाचित या प्रवासात स्वतः दैवी शक्ती तिच्या मदतीला धावून आली. वाटेत तिला प्रत्यक्ष भगवान शिव आणि देवी पार्वती भेटतात. ते फक्त तिचं सांत्वन करत नाहीत, तर तिला तिच्यावर ओढवलेल्या या संकटाचं खरं कारण सांगतात, की तिच्याकडून व्रत अकाली मोडलं गेलं आणि त्यामुळेच हे सगळं घडलं. तेव्हा देवी पार्वती तिला एक उपाय सांगतात आणि तिच्याकडून एक वचनही घेतात. त्या म्हणतात, भविष्यात हे व्रत पूर्ण आणि अढळ भक्तीनेच पाळलं गेलं पाहिजे. हा फक्त एक सल्ला नव्हता, तर हा तिच्या पतीला परत मिळवण्याचा आणि भविष्यात असं संकट पुन्हा येऊ नये यासाठीचा मार्ग होता. आणि इथेच कथेला एक नवी, अगदी चमत्कारिक कलाटणी मिळते. दैविक ज्ञानामुळे आणि एका अद्भुत भेटीमुळे त्या तरुण स्त्रीला तिची चूक सुधारण्याची एक संधी मिळते. हा होता श्रद्धेचा धडा आणि प्रायश्चित्ताची एक अनोखी संधी. देवी पार्वती एक चमत्कार करतात. त्या आपल्या करंगळीच्या टोकातून स्वतःच्या पवित्र रक्ताचा एक थेंब त्या स्त्रीला देतात. हा रक्ताचा थेंब म्हणजे केवळ दैवी शक्ती नव्हती, तर तो होता अखंड सौभाग्याचा आणि जीवनाचा स्रोत.
देवी पार्वतीच्या सांगण्यानुसार ती तो रक्ताचा थेंब आपल्या मृत पतीच्या ओठांवर शिंपडते आणि त्याच क्षणी एक चमत्कार घडतो. तिचा पती पुन्हा जिवंत होतो. तिची श्रद्धा आणि देवीची कृपा या दोन्हीमुळे ते पुन्हा एकत्र आले होते. म्हणजे बघा, या संपूर्ण कथेतून एक गोष्ट किती स्पष्ट होते. जेव्हा व्रत मोडलं गेलं तेव्हा त्याचा परिणाम होता दुःख आणि हानी. पण जेव्हा तेच व्रत पूर्ण श्रद्धेनं पूर्ण केलं गेलं तेव्हा काय मिळालं? तर पुनरुज्जीवन आणि समृद्धी. श्रद्धेची ताकद यापेक्षा सोप्या शब्दात कशी सांगता येईल? या एका अनुभवाने तिचं आयुष्य कायमचं बदलून गेलं. त्या दिवसानंतर तिनं प्रत्येक व्रत अगदी पूर्ण निष्ठेनं पाळलं आणि तिला सुखसमृद्धीचं वरदानही मिळालं. तिची ही कथा पुढे अनेक पिढ्यांसाठी श्रद्धेचं आणि निष्ठेचं एक मोठं प्रतीक बनली. ही कथा आहे हजारो वर्षांपूर्वीची, पण तरीही ती आजही आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. आजच्या या आधुनिक काळात आपल्या प्रेमासाठी, आपल्या वचनबद्धतेसाठी आपण अशी कोणती व्रतं पाळतो? या प्राचीन कथा खरंच आजही आपल्या नात्यांना, आपल्या विचारांना आकार देत असतील का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही. अशाच अधिक आध्यात्मिक माहितींसाठी अध्यात्म विचार या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.